मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीबाबत काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी स्पष्टीकरण दिले। मी देगलूर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे, मात्र या भेटीवरून अपप्रचार केला जात आहे, याचा मला खेद असल्याचं अंतापूरकर हे म्हणाले। मी लवकरच माझी भूमिका स्पष्ट करणार आहे, ज्या पक्षात आहे त्या पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याचंही आमदार अंतापूरकर यांनी सांगितलंय। पाहुयात। हे बघा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या राज्याचे प्रमुख आहेत। आज आमच्या देगलूर बिलोलीच्या मायबाप जनतेच्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मी त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेतली। सन 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं, जमिनी पिकांचं अतिशय नुकसान झालं। आज एक वर्ष उलटून जाऊनही शेतकऱ्यांना त्या बाबतीत कुठलीही मदत अजून मिळाली नाही। खरं तर ही मदत शासनाने लागलीच खरं तर द्यायला हवी होती, तो एक विषय होता। दुसरा विषय होता की आज सोयाबीन आणि कापूस याकरिता जे हेक्टरी 5,000 रुपये जे अनुदान जे शेतकऱ्यांना मिळत आहे, त्यामध्ये सुद्धा 29 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठेतरी अँड्रॉईड मोबाईलद्वारे ते कुठेतरी अपलोड करण्यात यावं अशी कुठेतरी अट त्या ठिकाणी ठेवण्यात आली। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ते असक्षम झाल्यामुळे ते कुठेतरी त्या लाभापासून सुद्धा शेतकऱ्यात वंचित आहेत। हे दोन गंभीर विषय माझ्या या मातीतले आहेत आणि त्या निमित्तानंच मी शेतकरी एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली होती। हे पहा, मी माझी ही गोष्ट मागे सुद्धा मी सांगितली की त्यामागची कारणं काय आहेत। मला फारच ते त्या बाबतीत एक माझ्याबद्दल ज्या भूमिकेबद्दल जे म्हणतात ना, त्याबद्दल मला नक्कीच खेद वाटतो। अशा प्रकारचे त्या गोष्टी समोर सारखं येणं मला काही उचित वाटत नाही। नेमकी आता आपली राजकीय भूमिका काय आहे? आपण कुठल्या पक्षात आहे? मी आहे त्या पक्षातच आज आहे, काँग्रेसमध्येच आहे। माझी कुठली भूमिका नाही। आपण काँग्रेसमध्ये आहात, आढावा बैठक झाली, वरिष्ठ नेते होते, प्रदेशाध्यक्ष होते, पण आपण त्या बैठकीला गैरहजर। मी सांगितलं ना, माझी तब्येत बरी नव्हती, हे मी सांगितलं, कळवलं होतं। आणि दुसरी गोष्ट की हे जे आता सध्या पसरवण्याचा जो प्रकार वाढला आहे, त्यामुळे कुठेतरी निश्चितपणे कुठेतरी त्यांना जे वाटतंय ते त्या बाबतीत मला खेद वाटतं। आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार? निश्चित लढवणार,